पुढची बातमी। धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यामध्ये सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आजचा 11वा दिवस आहे। या उपोषणस्थळी सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालंय। पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांच्या सह शिष्टमंडळ तिथे दाखल झालेले आहे आणि त्यांच्याशी सध्या चर्चा सुरू केली जाते। लक्ष्मण सोळंके या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। लक्ष्मण, गेल्या 11 दिवसांपासून उपोषणाला बसलेली ही व्यक्ती आणि आता सरकारकडून दखल घेण्यात आलेली आहे, कशा प्रकारे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, कोण कोण आहे शिष्टमंडळात? आपण बघू शकतो की गेल्या 11 दिवसापासून जालन्यामध्ये दीपक बोराडे यांचं या ठिकाणी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनाच्या 11व्या दिवशी आपण जर बघू शकतो की पंकजा मुंडे, त्याचबरोबर गिरीश महाजन, बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर आणि संतोष दानवे यांचं सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि शिष्टमंडळाकडून दीपक बोराडे यांना मंगळवारी चर्चेसाठी सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे। चर्चेतून हा मार्ग सोडू असं सुद्धा दीपक बोराडे यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे, कारण एसटी आणि एसटी प्रवर्गात धनगर समाजाला ज्या ठिकाणी धनगर समाज आरक्षण मागतोय त्या ठिकाणी ड आणि टचा या ठिकाणी जो प्रश्न आहे ते कोर्टात असल्यामुळे या ठिकाणी चर्चेतून मार्ग काढू असं आश्वासन या ठिकाणी शिष्टमंडळाकडून देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की नागपूरहून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दीपक बोराडे यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की कारण की ड आणि टचा जो फरक आहे तो फरक कोर्टात प्रलंबित असून त्यावर आपण मार्ग काढू, चर्चेतून मार्ग सोडू। त्यामुळे आपण मंगळवारी चर्चेसाठी मुंबईत शिष्टमंडळासह यावं आणि त्या ठिकाणी चर्चेतून हा मार्ग काढू असं सुद्धा आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दीपक बोराडे यांना दिलेलं आहे। दीपक बोराडे यांनी या प्रकरणी आता त्यांना लेखी आश्वासन सुद्धा मागितलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन पाठवतं असं सुद्धा दीपक बोराडे यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की शिष्टमंडळाकडून आता दीपक बोराडे यांना उपोषण सोडवण्याची या ठिकाणी विनंती केल्या जात आहे। दीपक बोराडे आता शिष्टमंडळासोबत चर्चा करून त्यानंतर काय निर्णय घेतात हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे। तुट्टी निश्चित लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहिती करता।